श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा 11वा सर्ग वाचूया. श्री रामचंद्र युद्धात थकून चिंता करीत रणभूमीवर उभे होते. तितक्यात रावणही युद्धासाठी त्यांच्या समोर उपस्थित झाला. ते पाहून भगवान अगस्त्य मुनी, जे देवांसह युद्ध पाहण्यासाठी आले होते, ते श्रीरामांपाशी जाऊन म्हणाले, सर्वांच्या हृदयात रमण करणाऱ्या महाबाहो श्रीरामा, हे सनातन गोपनीय स्तोत्र ऐक. वत्स, त्याच्या जपानं तुम्ही युद्धात तुमच्या समस्त शत्रूंवर विजय मिळवाल. या गोपनीय स्तोत्राचं नाव आहे आदित्य हृदय. हे परम पवित्र आणि सगळ्या शत्रूंचा नाश करणारं आहे. याच्या जपानं सदैव विजयाची प्राप्ती होते. हे नित्य अक्षय आणि परम कल्याणमय स्तोत्र आहे. सगळ्या मंगलांचं देखील मंगल आहे. यानं साऱ्या पापांचा नाश होतो. हे चिंता आणि शोक नाहीसा करण्याचं आणि आयुष्य वाढविण्याचं उत्तम साधन आहे. भगवान सूर्य आपल्या अनंत किरणांनी सुशोभित आहे. तो नित्य उदय होणारा, देव आणि असुरांनी नमस्कृत विवस्वान नावानं प्रसिद्ध प्रभेचा विस्तार करणारा आणि जगाचा स्वामी आहे. तुम्ही भगवान सूर्याचं पूजन करावं. सर्व देव याचीच रूप आहेत. हा तेजो राशी तसंच आपल्या किरणांनी जगाला सत्ता आणि स्फूर्ती प्रदान करणारा आहे. हाच आपल्या रश्मींचा प्रसार करून देव आणि असुरांसह सर्व लोकांचं पालन करीत असतो. हाच ब्रह्मा, विष्णू, शिव, स्कंद, प्रजापती, इंद्र, कुबेर, काल, यम, चंद्र, वरुण, पितर, वसु, साध्य, अश्विनी कुमार, मरुद्गण, मनु, वायू, अग्नी, प्रजा, प्राण, ऋतूंना प्रकट करणारा तसेच प्रभाकर आहे. याची अनेक नावं आहेत. अदिती पुत्र म्हणून आदित्य, जगाला उत्पन्न करणारा तो सविता, सर्व व्यापक म्हणून सूर्य, आकाशात संचार करणारा तो खग, पोषण करणारा म्हणून पूषा, प्रकाशमान होणारा म्हणून गभस्तिमान, सुवर्ण सदृश्य भानू उर्फ प्रकाश, ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं बीज म्हणून हिरण्यरेता, दिवसा प्रकाश पसविणारा म्हणून दिवाकर, हिरव्या रंगाच्या घोड्यांचा म्हणून हरिदश्व, हजार किरणांनी सुशोभित म्हणून सहस्त्रार्ची, 7 घोड्यांचा म्हणून सप्तसप्ती, किरणांनी सुशोभित म्हणून मरीचिमान, अंधाराचा नाश करणारा म्हणून तिमिरोन्मथन, कल्याणाचं उगमस्थान म्हणून शंभू, जगाचा संहार करणारा म्हणून त्वष्टा, ब्रह्मांडाला जीवन देणारा म्हणून मार्तंडक, किरण धारण करणारा म्हणून अंशुमन, ब्रह्म या अर्थाने हिरण्यगर्भ, स्वभावतःच सुख देणारा म्हणून शिशिर, उष्णता निर्माण करणारा म्हणून तपन, दिनकर या अर्थानं अहस्कर, सगळ्यांच्या स्तुतीला पात्र म्हणून रवी, अग्नीला गर्भात धारण करणारा म्हणून अग्निगर्भ, अदिती पुत्र, आनंद स्वरूप आणि व्यापक म्हणून शंख, थंडीचा नाश करणारा म्हणून शिशिरनाशक, आकाशाचा स्वामी तो व्योमनाथ, अंधार नाहीसा करणारा तो तमोभेदी, ऋग, यजु आणि सामवेदाचा पारगामी, मुसळधार वृष्टी करणारा घनवृष्टी, जल उत्पन्न करणारा अपामित्र, आकाशातून तीव्र वेगाने जाणारा विंध्याविथी प्लवंग, घाम निर्माण करणारा आतपी, किरण समूह धारण करणारा म्हणून मंडली, मृत्यूचं कारण ठरणारा या अर्थाने मृत्यू, भुरकट रंगाचा म्हणून पिंगल, सगळ्यांना ताप देणारा म्हणून सर्व तापन, त्रिकालदर्शी म्हणून कवी, सर्व स्वरूपी म्हणून विश्व, लाल रंगाचा म्हणून रक्त, सगळ्यांच्या उत्पत्तीचं कारण म्हणून सर्व भवोद्भव, नक्षत्र, ग्रह आणि ताऱ्यांचा स्वामी, जगाचं रक्षण करणारा
करणारा म्हणून विश्वभावन, तेजस्वी मध्ये अतितेजस्वी, तसंच द्वादशात्मा ही सारी त्याचीच नावं आहेत. सूर्यदेवा तुम्हाला नमस्कार असो. हृदयाचलाच्या आणि अस्ताचलाच्या रूपातल्या सूर्यदेवा तुला नमस्कार असो. ज्योतिर्गण स्वामी तसंच दिवसाधिपती सूर्या तुला नमस्कार असो. तू जयस्वरूपी तसंच विजय आणि कल्याणकारी आहेस. तुझ्या रथाला हिरव्या रंगाचे घोडे जुंपलेले असतात. तुला वारंवार नमस्कार असो. सहस्त्र किरणांनी सुशोभित भगवान सूर्या तुला वारंवार प्रणाम असो. अदितीचा पुत्र असल्यामुळे तू आदित्य या नावानं प्रसिद्ध आहेस. तुला नमस्कार असो. उग्र वीर आणि शीघ्रगामी उर्फ सारंग सूर्यदेवा तुला नमस्कार असो. कमल विकसित करणाऱ्या प्रचंड तेजधारी मार्तंडा तुला प्रणाम असो. तू ब्रह्मा, शिव आणि विष्णूंचाही स्वामी आहेस. सूर तुझी संज्ञा आहे. हे सूर्यमंडल तुझंच तेज आहे. तू प्रकाशानं परिपूर्ण आहेस. सर्वांना स्वाहा करून टाकणारा अग्नी तुझंच स्वरूप आहे. तू रौद्र रूप धारण करणारा आहेस. तुला नमस्कार असो. तू अज्ञान आणि अंधाराचा नाशक, शीत निवारक तसंच शत्रूचा नाश करणारा आहेस. तुझं स्वरूप अप्रमेय आहे. तू कृतघ्नांचा नाश करणारा, सर्व ज्योतींचा स्वामी आणि देव स्वरूप आहेस. तुला नमस्कार असो. तुझी प्रभा तप्त सुवर्णासारखी आहे. तू अज्ञान हरण करणारा हरी आहेस. सृष्टी रचना करणारा विश्वकर्मा आहेस. तू तमोनाशक, प्रकाश स्वरूप आणि जगाचा साक्षीदार आहेस. तुला नमस्कार असो. रघुनाथा हा भगवान सूर्य सर्व भूतांचा संहार, सृष्टी आणि पालन करतो. हाच आपल्या किरणांनी उष्णता देतो आणि पाऊस पाडतो. हा सर्व भूतांमध्ये अंतर्यामी रूपाने स्थित होऊन ते झोपलेले तरी जागा करतो. हा अग्निहोत्र आहे आणि हाच अग्निहोत्री पुरुषांना मिळणारं फळ आहे. देव यज्ञ आणि यज्ञाचं फळ देखील हाच आहे. संपूर्ण लोकात जितक्या क्रिया होतात त्या साऱ्यांचं फळ देण्यास हाच समर्थ आहे. राघवा, विपत्तीत, कष्टात, दुर्गम मार्गात तसेच कुठल्याही भीतीच्या प्रसंगी जो कोणी पुरुष या सूर्यदेवाचं कीर्तन करतो त्याला दुःख भोगावं लागत नाही. म्हणून तुम्ही एकाग्रचित्त होऊन या देवाधिदेव जगदीश्वराचं पूजन करा. या आदित्य हृदयाचा 3-4 वेळा जप केला तर तुम्हाला युद्धात विजय मिळेल. महाबाहो, तुम्ही याच क्षणी रावणाचा वध करू शकाल. असे म्हणून अगस्त्य जसे आले होते तसे निघून गेले. त्यांचा उपदेश ऐकून महातेजस्वी श्रीरामचंद्रांचा शोक दूर झाला. त्यांनी प्रसन्न होऊन शुद्ध चित्ताने आदित्य हृदय धारण केले आणि 3 वेळा आचमन करून शुद्ध होऊन भगवान सूर्याकडे पाहत त्याचा 3 वेळा जप केला. त्यामुळे त्यांना मोठा हर्ष वाटला. मग महापराक्रमी भगवान श्री रघुनाथांनी धनुष्य उचलून रावणाकडे पाहिले आणि उत्साहपूर्वक विजय मिळवण्यासाठी ते पुढे निघाले. त्यांनी पूर्ण प्रयत्न करून रावणाचा वध करण्याचा निश्चय केला. त्यावेळी देवांमध्ये उभ्या असलेल्या भगवान सूर्याने प्रसन्न होऊन श्रीरामचंद्रांकडे पाहिले आणि निशाचर राज रावणाच्या विनाशाची वेळ जवळ आली आहे हे जाणून हर्षपूर्वक रघुनंदना आता त्वरा करा असे उद्गार काढले. इथे 11वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 12वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.